मतदानाच्या टक्केवारीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। निवडणूक आयोगाच्या मतदान आकडेवारीवरून संभ्रम आहे। आकडेवारी जाहीर करण्यात विलंब केल्याने आक्षेप घेतला जातोय। मतदानाची आकडेवारी वाढवली जात असल्याचा आरोप देखील करण्यात आलाय। तर दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची सुधारित आकडेवारी निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केली। त्यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी 60% मतदान झाल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं होतं। मात्र 10 दिवसानंतर निवडणूक आयोगाने सुधारित आकडेवारी जारी करत 66% मतदान झाल्याचं सांगितलंय। त्यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्षेप घेतले। जब चुनाव समाप्त हुआ था पहले और दूसरे फेज का, तो मीडिया कह रही थी कि 60% के करीब मतदान हुआ है, लेकिन अब 66 बताया जा रहा है, 6% के करीब बढ़ गया है। तो ये सब क्या हो रहा है? कोई इसका संज्ञान लेगा? एक तो वैसे ही मतदान बहुत कम हो रहे हैं, मतदान आप बढ़वा नहीं पाए, आपने कोई प्रयास नहीं किया, और कहीं ऐसा तो नहीं कि किसी और को आप बंद दरवाजे से या पीछे के दरवाजे से मदद करना चाहते हैं। ये बहुत गंभीर मामला है, इसका स्पष्टीकरण आना चाहिए। और चुनाव जिस दिन हो उसी दिन रात को, भले देर रात, परसेंटेज आना चाहिए देश के जनता के सामने, राज्य की जनता के सामने क्लियर होना चाहिए कहां क्या हो रहा है। निवडणूक आयोगाने असं काय आकडेवारी काय त्या बॅलेटमध्ये काय वाढवता येते का? आता म्हणजे जे आता एका वेगळ्या मृगजळामध्ये स्वतःला ठेवलेलं आहे, एका वेगळ्या दुनियेमध्ये जे आहे ते जगतायत, त्यांना सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नेगेटिव्ह ज्या आहेत ह्या दिसत असतात। आणि मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या विचारांची दिवाळखोरी काय असते ही मला वाटतं यांच्याकडून आपल्याला दिसते। आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तथाकथित ज्या आहे हे असं झालं तसं झालं तसं झालं। इलेक्शन कमिशन जे आहे हे स्वतंत्र बॉडी आहे, आणि असं काय मतदान झाल्यानंतर तिकडे काय कुठला बटन आहे का वाढवण्यासाठी मताधिक्य किंवा मतदान वाढवण्यासाठी? हे सगळ्या गोष्टी जेव्हा पराभव दिसतो समोर, जेव्हा पराभव दिसतो तेव्हा अशा सगळ्या वल्गना ज्या आहेत, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत लोकांची दिशाभूल करण्याचं काम जे आहे इथे केलं जातं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।